हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर कालचा जो व्हिडिओ होता तो कन्यापूजनचा स्वयंपाक आणि कन्या जेवायला बसवण्यापर्यंत ते साहित्य वगैरे काय आणलं तिथपर्यंत दाखवलेला आहे. तिथून पुढे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले की एक एक करून एकीची मी काय केलेले आहेत, पाय धुवून घेतलेले आहेत. पाय धुतल्याच्यानंतर हळद कुंकू अक्षता आणि पायावरती सुद्धा मी काय केलेलं आहे, स्वस्तिक नाही काढलेले, हळद कुंकूच दिलेला आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येकीला 2-2 बांगड्या, एक टिकल्याचं पाकिट आणि एक कोण किंवा 2-2 बांगड्या असं साहित्य जे आहे ते दिलेलं आहे. आणि जो एक मुलगा होता तर त्याला दिलेला आहे एक पेन्सिल दिलेली आहे. तर चला असं त्याच्यासाठी मी वेगळं काही आणलेलं नव्हतं, मग घरात जी पेन्सिल होती तीच मी त्याला दिलेली आहे. तरी तर मुलींची चर्चा होती, तू काय घेणार, मी काय घेणार, मला काय आवडतं, तुला काय आवडतं. आणि त्यातमध्ये मुलगा जो होता तो त्याला कुणीतरी बाहेर स्टोरी दाखवली होती कशाच तरी, म्हणजे जी की आपली भूत सैतान वगैरे आपण जे म्हणतो ना त्याची. तर त्याला ह्यावेळेस खूप भीती वाटलेली. मुलं नेहमी मोबाईल वगैरे बघतात पण एखाद्या वेळेस खूप भीतात बघा. तर त्याला कुणीही काही न बोलता अचानक जेवण झालं आणि जसं जेवण झालं तसं तो ताटावरतीच रडायला लागला. तर त्याला मुली सांगत होत्या की त्याला बाहेर भीती वाटली, त्याला कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून. आणि त्याचबरोबर आमची चर्चा होती इथे की ती इंग्लिश स्कूलला जाते तर इंग्लिश आता परफेक्ट जमते का, तर मला बोल वगैरे असं तसं. सकाळ झाली की आमच्या इथं फोटो वगैरे व्यवस्थित निघत नाहीत ना व्हिडिओ व्यवस्थित निघत नाही. फोटोमध्ये व्हिडिओमध्ये डोळे चमकतात आणि लाईटच्या उजेडाने म्हणा किंवा टॉर्चच्या उजेडाने. तर तसेच माझे डोळे तुम्हाला राहून चमकल्यासारखे दिसत आहेत, थोडंसं ब्लर पण दिसत आहे. तर ते व्यवस्थित नाही दिसत इथं, म्हणजे क्लॅरिटी घरामध्ये लाईटची वगैरे पण तेवढी नाही आहे. आणि प्लस त्यामध्ये संध्याकाळ असल्यावर ते व्यवस्थित व्हिडिओ वगैरे काढताना सुद्धा काढणार आणि थोडंसं व्यवस्थित काढलं तर ठीक असतं. मुलं काही तसं व्यवस्थित काढत नाहीत, त्याच्यामुळं ते थोडंफार व्हिडिओ सगळा आपला हे झालेला असतो, थोडा म्हणजे पाहिजे तेवढा व्यवस्थित येत नाही आहे. आणि आमच्या इथं व्हिडिओ वगैरे काढायला तेवढा कंटाळा येतो आहे. कंटाळा जर नाही आला तर व्यवस्थित त्यांच्याकडून निघत पण नाहीत, असं पण होतं कधी कधी. तर असो जे असतील ती मग आता सगळंच एका हातानं होत नाही आहे. आणि स्टँडसुद्धा घरामध्ये कसं 2-4 म्हणजे एका हाताने वस्तू घेणं ठेवणं नसलं तर काही जरी आणलं तरी व्यवस्थित राहत नाही. माझा ट्रायपॉडसुद्धा जो आहे ना तो सुद्धा तुटलेला आहे. आणि छोटा एक आणला होता मी, तो सुद्धा जास्त वापरला नाही कारण तो व्यवस्थित लागलाच नाही मला, त्याच्यामुळे तो मी जास्त वापरूनच बघितला नाही. आणि दुसरा जो आहे तो तुटून गेला. लाईट जो आहे तो रिंग लाईट आणला होता मी, तो सुद्धा काय झाला शॉर्ट झालेला आहे. त्याच्यामुळं काय म्हणजे क्वालिटीत बऱ्याच दिवस चालला तो तसा, पण जास्त यूज करत नव्हती मी, तर तोही खराब झालेला आहे. असो तर जसा आहे तसा हा व्हिडिओ मी काढलेला आहे. चला सगळ्या कन्यांचं पूजन झालेलं आहे, म्हणलं आपली घरचं कन्यापूजनसुद्धा आपण करूया, म्हणून तिचंसुद्धा मी कन्यापूजन जे आहे ते करून घेतलेलं. तर असं जसं होईल तसं मी कन्यापूजन जे आहे ते करून घेतलेलं आहे. म्हटलं जसा वेळ भेटेल तसं आपलं करणं गरजेचं आहे, म्हणून मी ते करून घेतलेलं आहे. आयुष्यात पहिल्यांदा इथे मी दांड्या खेळलेल्या आहेत. इथे मी तुम्हाला जास्तीचा म्हणजे हे नाही दाखवणार आहे, कारण थोडंसं एकदम कमी ह्याच्यात जर दाखवलं तर चेहरे वगैरे सर्व दिसून येतील. आणि मी खेळले म्हणून माझ्यासोबत दुसऱ्यांचे चेहरे ह्याच्यात बघायला सगळ्यांना आवडेल ना आवडेल, त्याच्यामुळे तेवढं मी नाही दाखवणार याच्यामध्ये तुम्हाला, कारण प्रत्येकाला आपली आपली प्रायव्हसी असते आणि ती आपण डिस्टर्ब नको करायला, त्यासाठी मी त्यांना नाही घेतलेला. असं आल्या प्रतीक्षा मस्त दिवसभर तिनं फुलं ओवलेली आहेत, तिला बरं वाटत नव्हतं तरी तिनं घरची सगळी तयारी केलेली आहे. काय नाही तसंच काढायचं असतं व्हिडिओ. काय नाही चेंज झाले. पोरीला पहिले पराठे बनवून देते. हे बघा सकाळी पराठे बनवून ठेवलेले होते, तर आता मस्त पराठे त्यांना गरम गरम बनवून खायचे. तर अजून स्वयंपाक करायचा, पोळीचं पुरण लावलेलं आहे, अजून पूजा वगैरे सगळी तयारी बाकी आहे. 4:30 वाजून गेले तर, आणि जॉबून येऊन
फक्त चेंज वगैरे करून थोडीशी फराळ केलेली आहे, ते एवढा वेळ झालेला आहे. चल घे खायला, घेत मग बघू ना कशा आले. पण हे बेसन पीठ दिलं, हे मसाला बी भरपूर आहे तिथे. मग हे कर ठेवून दिसतंय. तर लगेच मी काय केलेलं आहे, पटकन स्वामींची पूजा करून घेतली आणि मुलांची गाडीची वगैरे जी पूजा होती त्या पूजेसाठी गेलेली आहे. तर तिथं सुद्धा स्वामींची पूजा केलेली आहे. रांगोळी मात्र घरी विसरली होती म्हणून थोडीशी फुलांचीच काढून घेतलेली आहे. इथली पूजा झाली की पटकन मी घरी आलेली आहे, कारण तिथं काही व्हिडिओ वगैरे काही काढले नाहीत, कारण प्रत्येकच जागेवर आज मला वेळ नाही भेटला तेवढा, घरी पण बाहेर पण कामाला पण स्वयंपाकाला पण पूजेला सुद्धा. तर सगळा वेळ मिळणं खूप कठीण होतं आणि तो नाही मिळाला आहे मला. तरीसुद्धा झाडून पुसणं पासणं, हार ओढणं, तोरण बांधणं, सगळी कामं मुलांनी केलेली आहेत. मी फक्त तुम्हाला सांगते, स्वामींची पूजा करून घेतली, घरची जी सगळी पूजा आहे तेवढी मांडून घेतली आणि थोडंसं पुरण शिजवलं, मुलांना खायला 1-2 पराठे बनवून दिले आणि गॅसची पूजा केली. त्यानंतर मुलांची पूजा करायची होती का तिथं गेलेली होते, ती पूजा गाडीची वगैरे करून आलेली आहे. बस फक्त पूजेला हात लागलेला आहे माझा. आणि आज गल्लीमध्ये देवीचा प्रसाद होता म्हणून ते सुद्धा सगळं शक्य झालं. नसता मला स्वयंपाक करून पूजेचा कसलाच व्हिडिओ नसता करणं झालं आणि फजिती तर खूपच झाली असती. सगळं मुलामुळं आजचा दिवस मला ॲडजस्ट झालेला आहे, कारण ज्यावेळेस घरी 4 वाजल्यापासून दसऱ्याची काही म्हणजे काहीच तयारी होत नाही, कारण 4 वाजल्यापासून ज्यावेळेस आपल्याला जो टाईम मिळतो ना तो फक्त पूजेचा टायमिंग असतो, ना स्वयंपाकाचा ना कुठल्या दुसऱ्या कामाचा. कारण खूप सारे कामं असतात, म्हणायला नुसती पूजा जरी असती ना, करायला गेलं तर भरपूर काही कामं निघतात आणि असतात सुद्धा. बाकी असताना फोनला मी हात कसाच लावणार नव्हते, पण बहिणीचा मुलगा आलेला होता, त्यानं थोडंसं व्हिडिओला सहाय्य केलेलं आहे म्हणून थोडाफार हा तरी व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे. नसा दसऱ्याचा व्हिडिओ शूट करणं शक्यच नव्हतं. आणि नंतर मग दुर्गा सप्तशतीचं एक का होईना मी पारायण केलेलं होतं, तर म्हटलं चला आपणही थोडंसं उद्यापन करूया, जे की त्याला काहीही लागत नाही आहे, फक्त आणि फक्त 21 पूर्णाचे दिवे लागतात. तर तेच मी केलेले आहेत आणि त्यानंच आरती वगैरे केलेली आहे. तर अशा प्रकारे आपली दसऱ्याची जी आजची पूजा आहे ती झालेली आहे. तर खरंच आजच्या दिवशी 9 दिवस असं म्हटलं जातं की 9 दिवस देवीची जी आपण पूजा अर्चना करतो, तर ती पूजा म्हणजे स्त्री शक्तीचा जागर असतो. तर त्याचप्रमाणे स्त्री शक्तीचा जागर जसा असतो त्याचप्रमाणे स्त्री शक्तीचा आदरही असतो. तर स्त्रीचा आदर हा घरातून करायला शिका. जसं की आपल्या घरातली आई आहे, बहीण आहे, बाहेरची मैत्रीण आहे, त्याचबरोबर प्रत्येक जाग्यावर स्त्री आज पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यामध्ये तिचा सहभाग आहे. तर तिला साथ द्या, प्रत्येक अडीअडचणीमध्ये तिच्या सोबत राहा. तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण त्या घरातल्या लक्ष्मीपासून ज्यावेळेस आपण तिचा आदर करतो, आपल्याला जसं वाटतं आपल्याला आदर मिळावा तसंच दुसऱ्याला सुद्धा वाटतं की आपल्यालाही आदर मिळावा. तसा आदर द्यायला शिका, तो आपोआप तुमच्याकडे येईल. म्हटलं जातं आपण प्रत्येक गोष्ट जी आपण करतो ती दुपटीनं आपल्याकडे येते. ते प्रेम असू द्या, ती मैत्री असू द्या, तो आदर असू द्या, तो विश्वास असू द्या. तर प्रत्येक गोष्टीचं तसंच आहे.
आणि आपण स्त्री आहोत म्हणून स्त्रीबद्दल बोलत राहतो, पण आजकालचा पुरुषसुद्धा प्रत्येक घरामध्ये तेवढ्याच ह्यानं मात करत असतो, कारण त्याला ही स्त्री सांभाळायची असते, आई सांभाळायची असते, बहीण सांभाळायची असते, मुलं सांभाळायची असतात. त्याचंही प्रत्येक कष्ट करून त्यांना प्रत्येकाची मनं सांभाळायची असतात. म्हणून त्याचाही योग्य मान सन्मान जपा, तरच तोही तुम्हाला आदर देईल. आपण स्त्री आहोत म्हणून आपल्याबद्दल बोलतो, पण पुरुष कधीही आपली गोष्ट कोणाजवळही बोलत नाही. म्हणून त्यांनासुद्धा तेवढंच समजून घेणं आपण गरजेचं असतं. तर प्रत्येक गोष्ट तू माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी हे म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी म्हणा. प्रत्येक गोष्ट हे काम तुझं ते काम माझं म्हणण्यापेक्षा हे काम आपलं आहे म्हणून करा. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक जबाबदारी आपली आहे ती आपण घ्यायला शिका. हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी धन उचलून ठेवताना आहे. धन खूप छान आलेलं होतं ह्यावेळेस आणि पूजा जी आहे ते सगळी उचलून ठेवण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे, कारण कपडे भरपूर पडलेले होते. घरातला प्रत्येक पूजेचा पसारा आवरायचा होता. पूजेचा पसारा हा तनुजानं आणि ह्यांनी उचललेला आहे. बाकीचं साहित्य जे आहे ते मी ठेवून दिलेलं आहे. तर असं ही जी तुम्हाला हे दिसत आहे ना, तर पूर्ण मिरवणूक जी आहे ती देवीची होती आणि खूप छान सजावट देवीची केलेली होती. एवढं छान तिला सजवलेलं होतं, ती सुद्धा आम्हाला पूजेहून येता वेळेस बघायला भेटली. तर सगळंच म्हणजे घरचं आणि बाहेरचं त्याचबरोबर देवीचं सुद्धा बाहेरचं सुद्धा दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. खूप छान वाटलं. तर असो